बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित कादंबरी देवाची साक्ष, प्रकरण दुसरे. उगवतीच्या डोंगरावर खाटलं आलं की निघायचं ठरलं होतं. नागझऱ्यावरनं गार वारा येत होता. चांदण्याचं फिक्केपण रात्र जागवून काढीत होतं. बांधाबांधीत माणसाचं हात गुंतलं होतं. मन ठणकत होती. असंख्य गोष्टी मनामनात उभ्या राहत होत्या. ज्या हातानं इथल्या मातीत संसार उभारलं त्याच मातीनं गुंडाळायला लावलं होतं. इथल्या तांबड्या मातीतील पावलं कायमची पुसली जाणार होती. दऱ्या दऱ्यातल्या सुंदर पळस फुलाने आता वनवा पेटवला होता. आभाळातला चंद्र रुसला होता. मातीनं स्वप्न फुलवली आणि मिटवलीही. कुस्करलेल्या मनावर चिता पेटत होती. सहारा गाव जागा होता. बोलण्याचे आवाज साऱ्या वातावरण भरले होते. मोठी माणसं काळजावर दगड रचून फुटका तुटका संसार गोळा करीत होती. आम्हा लहान मुलांना भीती वाटायची आणि त्याचबरोबर परगावचं आकर्षण वाटत होतं. कुतूहल वाटत होतं. गाडीत बसून जायचं म्हणून आनंदही मनात भरला होता. लगेच हे गाव कायमचं सोडावं लागणार म्हणून दुःखही होत होतं. पोरं इकडून तिकडं नाचत, ह्याचं झालं का त्याचं झालं का हे उगाचच पाहत फिरत होती. केव्हा निघू असंही त्यांना झालं होतं. विशा आला आणि म्हणाला, अरे जिथं जायचं तो गाव कसा आहे रे? गाव कुठला? मग माळ. कोण म्हणतं? तुका आबा म्हणत होता. सगळा भयान भूक माळ हाय. माळावर उतरायचं? हो. म्हणजे भिकाऱ्यासारखं? मग असं केलं तर? काय? नाहीच केलं तर? मग आमच्या बालमनाला प्रश्न पडला, खरंच नाही गेलं तर काय होईल? एवढं डोळं त्या प्रश्नाच्या रोखानं लागलं. मग शिर्या म्हणाला, असं केलं तर कसं? आपण तिघांनी दडून बसायचं ठरवलं तर? आणि खायचं काय? फणस, आंबे, आळू, करवंद आणि जांभळं हा रानचा मेवा खूप आहे की. पण ती तरी कुठं राहणार आहेत? म्हणजे तोडणार आहेत. आमचा बाबा म्हणत होता सारी झाडं तोडायची आहेत, विकायची आणि रान पेटवून द्यायचं. रान पेटवायचं सगळं? एक माहिती आहे का रे? काय? त्या सोनारलीच्या म्हातारीचं. काय? तिला वेड लागलं म्हणते. आमचा तात्या सांगत होता. कशानं? धरणासाठी माती ओढतायत ना. मग तो आपला खोबरी आंबा, तो हे असाच जाईल नाही? आम्हा साऱ्यांच्या डोळ्यात दुःखाची छटा उमटली. धरणाचा उद्वेग वाटला. इथली आमची आवडती झाडं अशीच मातीला मिळतील, ट्रॅक्टरनं उन्मळून पडतील. एखाद्या बेवारशा प्रेतासारखी त्यांची अवस्था होईल. आंब्या फणसाचा मोसम सुरू झाला की एक मधुर गंध हवेत पसरलेला असायचा. मनामनात गंधित व्हायचा. भल्या सकाळी आम्ही उठायचो. विषा साऱ्यांना उठवायचा. मग खारींनी आणि पोपटाने खाऊन टाकलेले आंबे गोळा करायचो. किती किती गोड लागायचे ते. शबरीच्या बोरासारखे. आंब्यानी मन हरकायची. शिऱ्याच्या सदऱ्याचा ओटा तर कित्येकदा फाटला होता. एखादा पिकून अलगलेला फणस झाडाखाली उकलून पडलेला असायचा. त्याच्या वासानं सकाळची गार हवा उल्लसित वाटायची. जांभळाचे दिवस तर आमचे पाखरासारखे उंच. एक एक जांभळ तर आभाळाच्या चांदण्याला भिडलेली. मुसलमानाचा इब्राम तसल्या शेंड्यावर चढायचा. जोराच्या वाऱ्यानं जांभळं मुळासकट हलायची. फांद्या गदगदून केव्हा कडकडतील नेम नसायचा. तशा वाऱ्यात वानरासारखा फांद्यांना अलगद चिकटायचा. डहाळ्या गदागदा हलवायच्या. पिकल्या जांभळांचा टपटप सडाच पडायचा. आमचे ओठ आणि सदरे जांभळ्या रंगानं रंगून जायचे.
पाखराची गाणी जांभळ्या नजरेनं गायची. ती डोंगरा एवढी यंत्र करकरत येतील, आमची जीवाभावाची झाडं मातीत काढतील. मन कसं भरून आलं. ती फणसाच्या झाडासाठी वेडी झालेली म्हातारी आमच्या डोळ्यांपुढं उभी राहिली. जीव कावरे बावरे झाले. माझा तांबडा चाफा माझ्या डोळ्यासमोर आला आणि कालवा कालव झाली. तो जगावा म्हणून किती कष्ट केले आपण. मामाच्या गावाला गेलो तेव्हा तो चाफा आवडला. त्याची जांभळ्या छट्टा असलेल्या तामसर पाकळ्यांची फुलं नाजूक वाटायची. तो आवडला मला. चाफ्याची फांदी आपण आपल्या परड्यात लावावी म्हणून केवढं अग्निदिव्य केलं आपण. फांदी मागितली तरी मामा तोडून द्यायचं नाही म्हणून एका भल्या सकाळी उठलो. चोर पावलांनी चाफ्याच्या झाडाजवळ गेलो. या सुंदर चाफ्याची फांदी मोडायला हात धसवत नव्हते, छाती होत नव्हती, तरी तसाच निर्धार केला. एका झुपकेदार फुलांची फांदी तोडली, रुमालात गुंडाळी आणि एकट्यानेच गावाकडे धूम ठोकली. परड्यात आणून लावली. गुडघ्या इतक्या उंचीची फांदी जगावी म्हणून रोज नेमानं पाणी घातलं. रोज तिथं येऊन बघत बसायचा. कशात लक्ष नसायचं. तिच्यावरची फुलं सुकली, पानं कोमेजत गेली, गळून पडली, जीवच उडाला. एक दिवस तर रडूच कोसळलं. तेवढ्यात आई आली आणि म्हणाली, काय रे, रडायला काय झालं? मला अधिकच उसळू आला. तशी आई जवळ येत म्हणाली, लगेच कसा जगेल, पाणी घालत राहा, पुन्हा पानं फुटतील. आशा पालवली. सारखं पाणी घालत बसलो. कुणी गावाला गेलं तरी मी जायचं नाही. 1.5 महिना झाला तरी तो खुंट नुसता तसाच उभा, काहीही फरक नसायचा. मग मात्र आशा सोडली. राग आला. फांदी उपटावी, फेकून द्यावी असं वाटलं, पण तरीही चिकाटी सोडली नाही. पाणी घालतच राहिलो. आई एका सकाळी मला उठवत म्हणाली, अरे उठ, पाहिलंस काय? काय? तुझ्या चाफ्याला कळ्या आल्या. खरंच वाटत नव्हतं, पण तरीही उत्सुकतेने धावतच गेलो. पाहतो तर चाफ्याला इवल्या इवल्या तांबूस कळ्या आलेल्या, बाजूला पानं अंकुरलेली. माझ्या आनंदाला पारावार नव्हता. किती छान कळ्या होत्या त्या. आपल्या हातानं लावली सुंदर छान सुकुमार चाफ्याची फांदी जगली होती. ती पानानं डवरली, फुलांनी बहरली. तिचे झुपकेदार देखणं झाड बनत गेलं आणि तेच आता ट्रॅक्टरनं उमळणार. त्याची नासधूस होणार. प्राणच कासावी झाला. मग माझ्या बालबुद्धीला धरणाचं उग्र रूप जाणवलं. अगोदर कशी रम्य स्वप्न रंगवली होती, कल्पना फुलवल्या होत्या. पावसाळा आला की भोवतीच्या उंच डोंगर कपारीवरनं दुधासारख्या पाणलोटाच्या धारा लागायच्या. चहू अंगानं ओहळ उठायचे. आम्ही लहान मुलं एखादी पाणधारा चिखलमातीने अडवायची. धरण बांधायचो. उगाच साऱ्या अंतकरणावर उल्हासाची एखादी रेख फुलत यायची. श्रावणातल्या सरीचा रुपेरी खेळ सुरू होई तेव्हा आम्ही याच रामटेकडीवर खेळत असायचो. हिरव्या गालिच्यावर नाच नाच नाचायचो, हुंदडायचो. एग एग सरी म्हणून आभाळातनं सुटलेल्या सोनेरी धारेला मखमली मनपटावर झेलायचो. पाखरासारखी पंख फुटायची. तांबड्या मातीतली रुपयाची धार मनाला असंख्य अंकुर फोडायची. ऊन सावल्याचा खेळ आकाशभर चाले. त्यावेळी मनानं किती नाचावं, गावं. वाघजाईच्या डोंगरावरनं एखादा काळसर पांढरट ढगाचा झुपका आभाळ वाटेनं सरकत राही. तेव्हा त्याच्या सावलीची पाठशिवण खेळण्यात जीव रमे. असं रमता रमता वाटायचं, या टेकडीवरनं त्या टेकडीपर्यंत झुलता साकव बांधला तर. साकवावरनं मन झुलायचं आणि खालच्या राम नदीच्या प्रचंड प्रवाहाच्या अरुंद झोताकडे बघून म्हणायचं, इथं धरण बांधलं तर. दोन्ही टेकड्या आम्ही मनानं सांधायचे. कल्पनेचं धरण किती किती पाणी साठवायचं. भला मोठ्या पाण्याचा सागर मनाला मोहिनी घालायचा. किती वेळा तरी त्या टेकडीवर उभं राहून धरणं बांधून झाली होती. चहू अंगाच्या डोंगरावर दुधाचे पाणलोट त्या विशाल सागराला मिळायचे. ऐल पैल इंद्रधनुचा पूल जेव्हा उभा राही तेव्हा इंद्रालाही हेवा वाटावा एवढी कल्पनाचित्र देखणी असायची. खडीसाखर विरघळत राहावी तसे ते सप्तरंगी कल्पनाचित्र मनाच्या गाभाऱ्यात विरघळत राहायचं. त्यावेळी त्याची कटुता जाणवली नव्हती. अजूनही त्याचं भयानक पण कळलं नव्हतं.
अशा निराशेच्या द्वंद्वात अजूनही नवलाई वाटत होती. नवा मुलूक बघायला एक मन आतुर झालेलं, तर दुसरं मन इथल्या मातीचा लळा सोडायला तयार नव्हतं. माथ्यावरचा चंद्र ढळला, खाटलं क्षितिजावर सरकलं आणि तुका आबानं गावाला हाक घातली, सोडा गाड्या सोडा. वरच्या गल्लीनं काही गाड्या खडखडत आल्या. आता मात्र मनाचा ठाव सुटला. आईचं अजून आवरलं नव्हतं. घरातलं किडूक मिडूक उपसताना मी आईला मदत करीत होतो. आईच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं. कसल्या कसल्या गोष्टी आईनं या घराच्या आसऱ्याला ठेवल्या होत्या. संसाराची उतरंड मांडली होती. उतरंडी करताना आईचा हात थरथरत होतं. या घरात आल्यापासून आईचा हात इथल्या कणाकणाशी एकरूप झाले होते. त्या हाताने आढ्या पाखाडीतनं काय काय खोचून ठेवलं होतं. चिंदीनं वाढवलेला संसार पुन्हा असाच स्थिर होईल की नाही याची चिंता तिच्या हालचालीतून जाणवत होती. भरल्या घराचा कोपरानं कोपरा सुना सुना झाला. उभं घर भकास वाटायला लागलं. ज्या घराची सावली गारव्याची वाटायची तेच रिकामं घर उदास भकास वाटत होतं. दिव्याची सावली खायला उठली होती. सारं बांधून झालं, गाडीत टाकलं. राहता राहिल्या दोन गोष्टी: देव्हाऱ्यातला देव, लाकडी पाळणा. देव गोळा करताना आईचा गळा दाटून आला. माझं डोळं पाणावलं. देवाच्याही नशिबी माळ यावा याचं आश्चर्य वाटलं. त्याची करुणा झाली की शेतं भातं पिकायची, झाडं झुडं फळा फुलायची, सारा बहरच बहर यायचा, आनंदाची कारंजी उडायची. त्याच देवाला वैराण माळावरनं माणसाच्या नशिबाला नशीब बांधून फरफडत यावं लागणार होतं. सुंदर ही झाडे, सुंदर ही फुले देवा तुझी. ही कविता ओठावर आली. वाटलं ही कविता छोटी असावी, देव खोटा असावा, नाहीतर आम्हाला असं रानोमाळ का केलं असतं मग? काहींचं पोट भरण्यासाठी काहींना हातावर पोट धरायची पाळी का आणली असती? सारी त्याचीच लेकरं, तर मग असं का का? माझ्याकडे फक्त प्रश्न होते. उत्तर देणारे देव आईनं चिंध्यात बांधले होते. आभाळाचे खांब मी माझ्या भाबड्या मनानं चाचपून पाहत होतो. या अंधाऱ्या खोलीतला पाळणा हलवताना आईला हुंदका फुटला. आईनं देवांना पाळण्यात घातलं. मला मात्र पाळण्यात देवाचे पाय दिसले नाहीत. शाळेतली म्हण खोटी वाटली. दिसला तो घोंचा कुशीचा. घोंचा दिसताच आईनं त्याचा मुटकुळा केला आणि उराशी कवटाळला. थरथरणाऱ्या ओठाशी लावला. किती वेळ तरी ती भकास नजरेनं त्या पाळण्याकडे पाहत राहिली. कुशीची आठवण तिला सतावीत होती. मला ही लुटूपुटू हातपाय हलवणारी काळ्या शार मण्याच्या मनगट्या बांधलेली कुशी पाळण्यात दिसायला लागली. भडबडून आलं. म्हणालो, आई, आपली कुशी सोनं झालं तिचं. नशिबाचे फेरे तरी चुकले तिच्या. कसले भोग ठेवलेत आमच्या नशिबात कुणास ठाऊक बाबा. पापण्या थरथरल्या. पाकडीतली पाल चुकचुकली. मनाचा पाळणा झाला. वाटलं इथं या खोलीत माझा जन्म झाला. कुशी पण जन्मली, अंधारात आली. वाडवडिलांनी आपापल्या बाळमुठी इथं उघडल्या. नंतर मिटल्या त्या 1.25 लाखाच्या झाल्या. मिटल्या मुठीनीच आकाशाला गवसणी घालण्याची ईर्ष्या बाळगली. या खोलीत 4 पिढ्या जन्माला आल्या, नांदल्या. 5व्या पिढीची 5वी पुजली. मात्र आमची नाळ कापली आणि मातीनं वाऱ्यावर सोडलं. धरणाच्या घुगऱ्या वाटल्या. बाळ मनाला वाटलं आपलं बेनच अशुभ झालं असावं. कधी नव्हे ती पाखाडीत एक पोकळी फडफडत आली. आधी नव्हती, आजच कुठून आली. उगाच गिरक्या मारू लागली. का? आईचं अंतकरण अधिकच थरकून गेलं. माझा मुटक्या एवढा जीव घाबरा झाला. नानाने बाहेरून हाक मारली, आवरलं का सारं? आईनं डोळं पुसलं. पाळणा घराबाहेर काढला. देव ही पाळण्यातून उंबरट्या बाहेर आले. तुका आबा म्हणायचे, कृपाळू देवाशी का रे नाठविशी. मी देवाला आठवलं. म्हटलं, कृपाळू देवा का रे कुठे पाठविशी. वरच्या गल्लीच्या गाड्यांचा आवाज जवळ आला
तशी आईनं लगबग केली. ओटीतला करंड उघडला. करंडातलं कुंकू उंबरठ्याला लावलं. आपणली आली. भरल्या कुंकवानं उंबरट्यावर माथा टेकला. वाघजाईच्या देवळातली घंटा वाजली. आजचा घंटेचा आवाज जीव घेणा वाटला. नानानं गाडीला बैल झुपली. तरी आई येत नाही असं पाहून हातात चाबूक घेऊन आला. म्हणाला, झालं का नाही? आईनं करंडा ओटीत टाकला. पदर सावरीत म्हणाली, झालं. तिचा आवाज कष्टी वाटला. आई दार ओढून घेणार तेवढ्यात नाना म्हणाला, आत उजेड कसला? दिव्याचा. तो कशाला ठेवलायस आणखी? असू दे, नानत्या घरातला दिवा कसा विजवायचा? नानाचं वागणं अलीकडे बिघडत होतं. केव्हा कसे वागतील सांगता येत नव्हतं. धरणाचा फार मोठा परिणाम मनावर झाला होता. तरे वाईक बनले होते. केव्हा बिघडेल केव्हा संतापेल सांगता येत नव्हतं. साऱ्यावर तो संतापे. जिटीनं म्हणाला, काय उरलं आता? नाना रागानं आत गेला. आईचं काळीज हल्लं. बोलली, असं अशुभ काही करू नका. नानानं दिव्यावर फुंकर मारली. दिवा विजला. आईनं तोंड फिरवलं. घरातला प्रकाश नष्ट झाला. घर भरून काळोख माखला. मला ती मघाची पाकोळी घरातल्या अंधारात गिरक्या मारत असल्याचा भास झाला. धुसर चांदण्याची वळचणीची वलसावली भेसूर वाटली. ओढ्याकाठच्या कळकीच्या बेटातले कावळे काव काव करत ओरडू लागले. वातावरणाला एक अवकळा आली. गाड्यांचा तांडा आला. नानानं गाडी बाजूला घेऊन वाट करून दिली. आमचीच गाडी मागं राहिली. नाना देवाचा पाळणा गाडीच्या कमानीला बांधायला लागला. मला आठवण झाली. सगळ्यांची नजर चुकून कळकीतनं आत घुसले. परड्यात गेले. चाफा चांदण्यात उदासवाना उभा होता. निश्चल चाफ्याला हात लावला. एक थरथर अंग भरून आली. अंगावर काटा मारला. तसाच थरथरणारा हात चाफ्याच्या पानावरून फिरवला. कळ्यांचे घोस गालाला लावले. डोळ्यात पाणी साठू लागलं. एक कळ्यांचा घोस तोडला. तेवढ्यात कुणाच्या तरी हुंदक्यांचा आवाज आला. आवाजाच्या रोखानं पाहिलं. बाबांच्या थडक्याजवळ कोणीतरी उभं असलेलं दिसलं. दबकत कळकीच्या आडोशानं पुढे झालो. वाकून पाहिलं तर ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती, नाना होता. नानानं थडक्याला मिठी मारली. नाना उभा थरथरत होता. नानानं मोठ्या कष्टानं मिठी सोडवली. खाली वाकला. थडक्याजवळची माती कपाळाला लावली. जड पावलं टाकीत कळकीच्या सावलीत शिरला. मी मागं फिरलो. चाफ्याजवळ आलो. कळ्यांचा एक घोस खुडला. थडग्याजवळ गेलो. आकाशातल्या चंद्राच्या साक्षीनं तो कळ्यांचा घोस थडग्यावर ठेवला. घोस ठेवताना हाताला काहीतरी ओलं लागलं. भिजलेलं बोट चांदण्यात पाहिलं. ते होते नानांच्या डोळ्यांतून ढळलेले अश्रू. वडिलांच्या समाधीस डोळ्यांच्या पाण्यानं घातलेला तो अभिषेक होता. अखेरचा, अखेरचा, अगदी अखेरचा. गाडी चालू झाली. गाड्यांचा आवाज थोडा थोडा ओलांडून गेला होता. किनाट व्हायला लागला होता. शाळेच्या दप्तराची पिशवी पाठीवर टाकून गाडी मागून चाललो होतो. आईचा एक हात माझ्या पाठीवर होता आणि ती सारखी मागं वळून वळून पाहत होती. घर दिसेनासं झालं. आई जोरानं ठेचकाळली. मीही तिच्याबरोबर अडखळलो. खाली पडलो. हातातल्या कळ्यांचा घोस चुरगळला. पिशवीतली पाटी दगडावर आपटून फुटली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.